नमस्कार. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. जय महाकाल. आज आपण मध्य प्रदेशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या उज्जैन या महाकालेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी जात आहोत. महाकालेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे, ही पाहतात बाजूला नदी आणि हे अतिभव्य असं मंदिर. नेत्रदीपक अशी रोषणाई या ठिकाणी रात्रीच्या वेळी केलेली असते. ही असते आरती. ही आहे महाकालेश्वर आरतीच्या वेळी. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या अगोदर आपण पाहत आहोत उज्जैन स्टेशन. मुंबईहून उज्जैनला गेल्यानंतर उतरल्यानंतर या ठिकाणी हे उज्जैन स्टेशन आपण पाहत आहोत. या उज्जैन स्टेशनला उतरल्यानंतर या ठिकाणावरून महाकालेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी आपण रिक्षाने गेल्यानंतर हे भव्य असं मंदिर लागतं. नुकतंच त्याचं वास्तुशिल्पाप्रमाणे हे आपण बांधकाम पाहतात. अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. मंदिरात दर्शनाला आपण ज्यावेळी जातो त्याच्या अगोदरच या ठिकाणी वेगवेगळे शिल्प त्या ठिकाणी देखाव्याच्या रूपात आपणास पाहावयास मिळतात. आणि अशा प्रकारे हे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर आपण पाहतात. या ठिकाणी जर आपल्याला लवकर दर्शन हवं तर 250 रुपयाची पावती फाडून आपण हे दर्शन घेऊ शकता. ही पहा, स्मशानातील आपण म्हणतो राख, या राखेचा वापर या ठिकाणी केला जातो आणि अशा प्रकारे ही आरती पूजा महाकालेश्वरची केली जाते. हे जे गेट आहे, या गेटमध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे देखावे आपण पाहतो. हे मंदिर अतिशय भव्य असं हे मंदिर आहे. या नदीत स्नान केल्यानंतर आपण ते देखावे पाहतो. वेगवेगळे देखावे आपण पाहतो. या ठिकाणी शंकराच्या मूर्ती असतील किंवा हे जे गेट आहे आपण पाहतोय, अतिशय सुरेख अशी शिल्पकला या ठिकाणी केलेली आढळते. आणि आपण हे पाहत पाहत मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो. देखावे अतिशय भव्य दिव्य आणि पाहण्यायोग्य आहे. यात महादेव असतील, हनुमान असेल किंवा इतर देवांचे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहेत. आणि हे पाहतात आपण हे असे भव्य दिव्य असे शिल्प या ठिकाणी रेखाटलेले आहेत. या ठिकाणाहून आपण दर्शन स्थळाकडे जात असतो. या रांगेमध्ये गेल्यानंतर एक मात्र जाणवते की या ठिकाणी वृद्धांना मात्र बसण्यासाठी मध्ये कुठेही जागा नाही. आणि आजकाल 31 डिसेंबर असेल किंवा इतर वेळी लोक सुट्ट्या घालवण्यासाठी इतरत्र जात असेल. कोणी गोव्याला जायचे, कोणी जयपूरला वगैरे, शिमला, मनाली. परंतु आता बहुसंख्य लोक आता काशी असेल, मथुरा असेल किंवा अयोध्या असेल किंवा महाकाल दर्शन असेल अशा ठिकाणी जात आहेत. आणि 1 तारखेला भरपूर या ठिकाणी 31 डिसेंबरला भरपूर गर्दी होती. हे पाहत आपण पुतळे पाहतात. हे अतिशय भव्य दिव्य असे शिल्प आहेत. आणि प्रचंड अशा प्रमाणात गर्दी या उज्जैन येथे यावेळी होती. 5 दिवसाची सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली. आपणास माहीत आहे मित्रांनो, प्रपंचामध्ये कितीही पैसा असो, सुखसुविधा असोत, परंतु माणूस हा अशांत असतो, त्याला सुख मिळत नाही. आणि मग अशा प्रकारे देवाच्या दारी सुख मिळविण्यासाठी, मागण्यासाठी लोक गर्दी करत असतात. आपली कामना पूर्ण करण्यासाठी देवाच्या दारी जात असतात. आणि आता सुट्टीच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण अशा देवस्थानांना भेटी देत असतात. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी देशाची जी महत्त्वाची स्थळं आहेत त्यांचा विकास केलेला आहे. आणि अतिशय भव्य दिव्य अशी ही मंदिरं बनवलेली आहेत.
आणि अशा प्रकारे उज्जैन येथील हा देखावा आपण पाहतात. ही शंकराची अतिभव्य अशी मूर्ती आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे इतर अनेक मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि अशा प्रकारे हे आता आपण पाहतात, याला प्रवेशद्वार म्हणतो. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पुन्हा आत सभामंडपात त्या ठिकाणी रांग लावावी लागते आणि नंतर आपण महाकालेश्वराचं दर्शन घेतो. अशा प्रकारे हे उज्जैन येथील हे मंदिर आपण पाहतात. या मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत. रात्रीच्या वेळी अतिशय झगमगाट या ठिकाणी असतो. उज्जैनमध्ये इस्कॉन या इस्कॉन मंदिरामध्ये इस्कॉन मंदिरा त्या ठिकाणी